सध्या सर्वत्र निवडणुकांचं वारं वाहताना दिसतंय। मतदानाची प्रक्रिया ठिकठिकाणी सुरू झाली असून या प्रक्रियेत नागरिक मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत। यात कलाकारही मागे नाहीत। सोनाली कुलकर्णी, जुई गडकरी, सुबोध भावे, श्रुती मराठे, रितिका श्रोत्री, सौरभ गोखले या व इतरही अनेक कलाकारांनी मतदान केल्यानंतरचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत। अशातच अनेक मराठी मालिकातून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुयश टिळक याने मतदानासंदर्भात केलेली एक पोस्ट सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसते। या पोस्टमध्ये सुयशने लिहिलं आहे, गेल्या वेळी मतदान केलं तेव्हा नावात चूक असलेली सुधारायचा अर्ज दिला होता। यावेळी सुदैवाने ऑनलाईन पोर्टलवर खूप शोधून शेवटी नाव सापडलं असता त्यातही ती चूक होती। वोटिंग बूथला सकाळी 7 वाजता पोहोचलो। माझ्या ऑनलाईन पोर्टलवरच्या यादीच्या नोंदीत असलेल्या जागी बूथवर असलेल्या यादीत मात्र वेगळंच नाव आढळलं। म्हणून 3 तास वेगवेगळ्या बूथवर जाऊन नाव शोधण्याचा प्रयत्न केला। अचानक ह्यावेळी काही जणांचा मतदारसंघच बदलला आहे असं कळलं। म्हणून वेगळ्या मतदारसंघात पण चौकशी केली, शोधाशोध केली। गेली अनेक वर्ष मी मतदान न चुकता करत आलो आहे। यावेळी मला तो हक्क बजावता आला नाही। कोणत्याही इतर पर्यायाने देखील मतदान करू दिले नाही याची मला खंत कायमच वाटत राहील। सुयशची ही पोस्ट खरोखरच विचार करायला लावणारी आहे। एक कलाकार असल्यामुळे त्याच्या या म्हणण्याकडे, तक्रारींकडे कदाचित विशेष लक्ष दिलं गेलं जाईलही, पण मतदानाच्या वेळी नाव बदललं जाणं किंवा ते चुकणं, वॉर्ड क्रमांक बदलला जाणं, मतदारसंघ बदलला जाणं या व इतरही अनेक गोष्टींचा अनेक सामान्य नागरिकांना देखील सामना करावा लागतो। परंतु बरेचदा त्याची साधी दखलही घेतली जात नाही। मग यात दोष नेमका कोणाला द्यायचा? सरकार, निवडणूक आयोग की आणखी कोणी? मतदानाचा हक्क बजावणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण तो अधिकार जर अशा चुकांमुळे हिरावून घेतला जात असेल तर त्या संदर्भात बोट नेमकं कोणाकडे दाखवायचं आणि या सगळ्याला जबाबदार तरी कोण? हे व असे अनेक प्रश्न आता या पोस्टमुळे पुन्हा एकदा उपस्थित झाले आहेत। तुम्हाला मतदान करताना अशा प्रकारचा अनुभव आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा। रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।